भाई सरकार पक्षाचे 2-3 पॅनल असतील, वजन थोडा तो मेरा जाना होगा। यावेळेस माझी बहीण ही जबाबदारी भावाची आहे, कारण भाऊ विधिंगा ज्या पक्षाचा त्या पक्ष सरकारमध्ये ज्या आमचे नेते त्या सरकारची तिजोरी दादांकडे, बाकी तुम्ही कुठलीही काळजी या ठिकाणी करू नका। आज जरी तिजोरीची चाबी माझ्या हातात नसली तरी एक गोष्ट आहे की मागचे 5 वर्ष 17 दिवस मी अर्थमंत्री होतो, मला अजूनही तिजोरीचा कोड नंबर पाठ आहे। त्यामुळे जेव्हाही वर्धेला पैसे लागेल, पंकजजी तुम्ही मंत्री आहात पण मला कोड नंबर पाठ असल्याने ते पैसे देवेंद्रजीच्या नेतृत्वात वर्धेला कमी पडणार नाही, हे मात्र मी विश्वासाने सांगतो। असतील तिजोरीच्या चाव्या कोणाकडे, असेल तिजोरीचा मालक कोणी, तिजोरीतला माल आमचा आहे। हेच पाहता ना तुम्ही, आणि हेच पाहण्यासाठी यांना निवडून दिलं होतं का? महाराष्ट्रामध्ये जी लूट सुरू आहे ती लूट थांबवण्याची वेळ या निवडणुकीमध्ये आलेली आहे। 2 तारखेला मतदान आहे आणि या 2 तारखेला आपण जेव्हा मतदानाला जाल, पैसा कुणाचाही घ्या, काय फरक पडत नाही, पैसा कुणाचाही घ्या, पण जेव्हा मतकेंद्रावर जाल, माझ्या सगळ्या मोहल्ल्यातल्या माझ्या बहिणीला माझी विनंती आहे, देवाभाऊचे 1500 रुपये लक्षात ठेवा मतदानाला येताना। काही सांगू द्यावं, स्वतःचा नवरा सुद्धा 100 रुपये तुम्हाला देत नाही, हे लक्षात असू द्या। जो आपल्या पाठीशी उभा राहतो, जो आपला सन्मान वाढवतो, जो आपला सन्मान करतो, अशा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहावा। 1000 रुपयावर मत घेतात, 500 रुपयावर मत घेतात, पण तुम्हालाही सांगतो माझ्या माया बहिणींनो, आलेले पैसे घ्या, त्यांचे हरामाचे पैसे घ्या, पण बटन त्यांचं खा, पण बटन धनुष्यबाणाचा दावा, हे सांगायला आलं।